आमरे उगाच काय बी बोल नको. फोन दे नाहीतर मी तुझं नाव आईला सांगणार बघ. जा सांग. अगं काय काय चाललंय काय दोघींचं? कसलं गोंधळ सुरू आहे? आई अमृताने माझा फोन घेतलाय आणि देतच नाहीये. कामाचा फोन आलाय अगं माझ्या. आमरे अगं आई कामाचं बिमाचं काही नाही. हे बघ सत्यदाजींचा फोन येतोय आणि दिसतंय ना तुला तुझी पोरगी तुझ्या जावयाचा फोन येतोय म्हणून किती तळमळते. आमरे अगं कशा पैसे छळतेस माझ्या लेकीला? हा उगाच तिची मस्करी करू नको. तिचा फोन तिला देऊन टाका. ती दे बघू फोन आणि चला आवरा पटापटा. कसला राग आला बघ. म्हणजे मी बरोबरच बोलत होते. तू दाजींच्या फोनची वाट बघायला सकाळी उठलेलीस. अजिबात नाही. मला उशीर होत होता कामाला जायला म्हणून उठले. आणि तुझा टाइमपास बाद झाला आता. जा आईला नाश्ता दे. तो मी देते पण आता तू परत वाट बघत बस. कसली? तुमच्या नवरोबाच्या फोनची. हे आमरे करू का फोन सत्याला? नाही नको. आता त्याच्याशी बोलत बसले तर परत आमरी चिडवल. हे असं आहे वाघमारीच. काल फोन केला नाही आणि मी आज केला तर ते उचलला नाही. का चिडायचं नाही मग मी? एवढं जर कोण टाळत असेल तर राग येणारच ना. जाऊ दे. ए माझ्या लेकरा कोकरा वागरा, अरे कुठे चाललायस? मम्मी काय ग तुझ्या आवाजाला काय झालं? बघा की आता काय सांगायचं सत्या भाऊजी. अहो कालपासनं का नाही पोटात अन्नाचा एक दाणा बी नाही गेलाय बघा. म्हणजे काल जबरदस्तीने मी ताट वाढून घेऊन गेले होते पण जेवल्या बी नाहीत. आता काय करायचं तुम्हीच काहीतरी समजून सांगा बघा. मम्मी असं हट्टीपणा करणं बरोबर नाही बरं का. बया मला तर वाटतं डॉक्टरकडे जायला लागतंय का काय. चला जाऊया आपण. मम्मी मी तुला काल शब्द दिला होता तरी बी तू जेवली नाहीस. कशाला एवढं हट्ट करतेस? आणि मम्मी जरा काय झालं की तू जेवणावर राग काढतेस बघ. अजिबात तुला तुझ्या तब्येतीची काळजी नाही. चल जेवून घे बघू. तू स्वतःसाठी राहू दे आमच्यासाठी तरी जेव प्लीज. वय मम्मी बरोबर बोलतोय तो. आम्हाला अजिबात बघवत नाही बघ तुला असं. हा बरोबर आहे मम्मी. चल खाऊन घे बघू काहीतरी. सपने जा मम्मीला आण खायला काहीतरी जा. हा वहिनी द्या नाश्ता.